सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील श्री लक्ष्मी मंदिर येथील चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी या चौकात त्वरित गतिरोधक व सिग्नल बसवावेत, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज हे 21 डिसेंबर 2023 पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रबंधक यांना दिला आहे। या संदर्भात बोलताना विष्णू कारंपुरी म्हणाले, सदर रस्ता उद्घाटन झाल्यापासून असंख्य अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे जीव गमवावे लागले आहेत। जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, परिवहन मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे, परंतु अद्याप कुठलाही ठोस उपाय केला गेला नाही, म्हणून आम्ही हा इशारा देत आहोत। या आमरण उपोषणाच्या आंदोलनात सर्व विडी कामगार, यंत्रमाग कामगार व संघटित असंघटित कामगार, नागरिक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन विष्णू कारंपुरी यांनी केलं आहे। आमचं म्हणणं आहे तिथे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवा, सिग्नल लाईट लावा। यासाठी मी दर आठवड्याला एक दिवस या ठिकाणी होणं पाठपुरावा करत आहे, पण यांचा वरती पाठवलं ते क्युरी आलं आहे। अशा प्रकारे वारंवार या कार्यालयामधील अधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी उत्तर देतात। हे उत्तर लोकांचा जीव घेण्याचं उत्तर आहे। हे समाधान लोकांचे जीव जाण्याचे समाधान आहे। सध्या सगळीकडे लग्नसराई, विविध सण येत आहेत, सार्वजनिक सण येत आहेत, संक्रांती येत आहे, अनेक दिवाळी, दसरा होऊन गेलं, अनेकांना ॲक्सिडेंट झाले। दररोज एक ना एक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी छोटा मोठा ॲक्सिडेंट होतो। म्हणून मी महाराष्ट्र कामगार सेना प्रदेशाध्यक्ष म्हणून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगरपालिका प्रमुख म्हणून जाहीर करतो, बुधवारपर्यंत जरी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा कोणतं स्पीड ब्रेकर आणि त्याचबरोबर सिग्नल नाही बसवलं तर गुरुवारी सकाळी 8 दिवसा म्हणजे गुरुवारी सकाळी आमरण उपोषणाला त्या चौकात बसणार आहे असं जाहीर करतो।